सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेस, सोलापूर। सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आधी, बैठक झाली, मतदारांशी बोलत राहिलो। कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो, कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळी कौटुंबिक नाती एक निर्माण होत असतात आणि मग त्या 8-10 वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो, कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपलं प्रचंड प्रेम केलं आहे। माझी लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वर पडले, प्रचंड आपल्या मागं ताकद उभी केली। सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले, त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष सोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही, शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्याच दिवसापासून काय मतदारांशी मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार, लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही। मग अशा वेळेला मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो। आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो, पण त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती, तुमच्याकडे बी चॅनलला की दंगेकर शिवसेनेच्या वातावरणाने, पण बराच त्याच्यावर डोक्यावर पाणी गेलं। कार्यकर्ते बाकीचा परिचय आपल्याला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतो आहे तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, घाण भत्त्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही, असं मनाची मानसिकता झाली आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल। भेटेअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार। काय तुम्हाला शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदेकडून, काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे, कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली होती? आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली, विधानसभा मागितली, म्हाडा मागितला, असं मी त्यांना काय मागितलेलं नाही। पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात राहू द्या की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म, माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ता आहे। जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहे, जो काही निर्णय तो संध्याकाळी, पण मी आज त्यांना संध्याकाळी 7 वाजता भेटणार आहे आणि भेटल्यानंतर शेवटी मानवतावाद हा माझ्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून जातो आहे। मी कधी जातपात मानणारा कार्यकर्ता नाही, पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांचं मन आहे, त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदे साहेबांशी बोलणार आणि 7 वाजता त्यांचा माझा काय निर्णय होईल तो तुम्हाला समजेलच। सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा। आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध। फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय,
पार्सलची सुविधा। आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफझान ज्यूस अँड फालुदा। तर मग चला ना अफझान ज्यूस अँड फालुदा येते एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9860804055।